Good morning, everyone. Our today's article is on the pipe earthing. There are basically three methods of earthing. First one, in previous lecture, we have discussed about the plate earthing, then mat earthing, and third one is the pipe earthing. तर आत्ताचे जो काही आपलं प्रॅक्टिकल आहे त्यामध्ये आपल्याला पाईप अर्थिंग याची डायग्राम ड्रॉ करायची आहे. त्यानंतर पाईप अर्थिंग ऍक्च्युअल मध्ये कशी केली जाते हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण तुम्हाला ड्रॉइंग शीट वरती पाईप अर्थिंगची डायग्राम ड्रॉ करायची. तर त्याचे जसे आपण प्लेट अर्थिंगचे सगळे डायमेन्शन्स वगैरे कन्सिडर करून ती जी डायग्राम ड्रॉ केली होती, सेम त्याच मॅनर मध्ये तुम्हाला डायग्राम ही प्लेट अर्थिंगची पण ड्रॉ करायची. तर मी आता तुम्हाला इथे डायग्राम शेअर करते, ती शेअर झाली तुम्हाला सांगा. दिसते का डायग्राम? Yes, ma'am. Okay. This is the overall diagram for the pipe earthing. Pipe and plate earthing मध्ये डिफरन्स काय डायग्राम मध्ये बघायचं दिसतंय. हा एक पाईप इन्सर्ट केलेला आहे अंडरग्राउंड मध्ये, की जसं आपण प्लेट अर्थिंग मध्ये काय करत होतो की एक व्हर्टिकल प्लेट किंवा म्हणजे 60 सेंटीमीटर इंटू 60 सेंटीमीटर इंटू 3.18 असं जे काही डायमीटर किंवा डायमेन्शनची जी काही प्लेट्स होती ती आपण अंडरग्राउंड प्लेस करत होतो. पण इथे काय केलेलं आहे, हा जो एक व्हर्टिकल पाईप दिसतोय बघा, आयदर इट इज गॅल्वनाइज पाईप ऑर दी जीआर म्हणजे कॉपरचा, पण जनरली मोस्ट ऑफ टाइम गॅल्वनाइज आयर्नचा जो काही पाईप असतो तो इथे इन्सर्ट केलेला असतो. ओके, तर फर्स्टली आपल्याला जी काही साईज वगैरे आहे ते डायमेन्शन्स वगैरे ते सगळे कन्सिडर करायचे आहे. तर ओव्हरऑल आता याच्यामध्ये पहिले हा जो काही अप्पर पार्ट आहे ही त्याची फ्रेम आहे. जशी आपण प्लेट अर्थिंग साठी वरती फ्रेम आणि त्याची जी काही कव्हरिंग आहे आयर्न कव्हर ते बघितलं होतं, सेम त्याच मॅनर मध्ये हा एक फनेल दिलेला आहे विथ मेश वायर फॉर पोरिंग दी वॉटर इनसाइड युअर ग्राउंड. म्हणजे हा जो काही जीआय पाईप आहे याच्या सराउंडिंगला आपल्याला वॉटर पोर्ड करायचं असतं. कशासाठी? टू इन्क्रीज दी रेजिस्टन्स ऑफ अर्थ. अर्थचा रेजिस्टन्स जेवढा कमी असेल तेवढी तुमची जी काही अर्थिंग सिस्टीम आहे ती मोस्ट इफेक्टिव्ह असणार आहे. तर त्यासाठी आपण काय आहे की जनरली जे काही पाईप जो प्लेस करायचा असतो आपल्याला अर्थिंग मध्ये किंवा अर्थिंग सिस्टीम मध्ये आपण जो पाईप यूज करतो तो परमनंटली वेट असला पाहिजे. म्हणजे ग्राउंड मध्ये तो काय त्याच्या सराउंडिंगला ड्रायनेस नाही झाला पाहिजे. मीन्स काय, पाईप मस्ट बी प्लेस इन परमनंटली वेट ग्राउंड. म्हणजे ती जी काही ग्राउंड असणार आहे ज्याच्यात आपल्याला तो पाईप दूर करायचा आहे, तर ते जे काही सॉइलचं जे काही टेक्स्चर आहे तर ते टोटली वेट असलं पाहिजे. ड्राय असेल तर त्याचा इफेक्ट काय होतो, ऑब्विसली देर इज ए इंक्रीजिंग दी रेजिस्टन्स ऑफ ग्राउंड. आणि ग्राउंडचा रेजिस्टन्स इन्क्रीज झाला तर त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट काय होणार आहे, ऑब्विसली की तुमचा जो काही लिकेज करंट आहे तो इफेक्टिव्हली तेवढा अर्थिंग मधनं पास होणार नाही. आणि आपले जे इक्विपमेंट आहे जे आपल्याला सेव्ह करायचे किंवा ज्या पर्सनला आपल्याला सेफ्टी प्रोव्हाइड करायची ती तिथे इफेक्टिव्हली प्रोव्हाइड होणार नाही. तर ही मेन पॉइंट आहे. पाईप अर्थिंग जेव्हा आपण इम्प्लिमेंट करतो तर देयर इज वन इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दॅट द ग्राउंड शुड बी इन वेट कंडिशन. देन आता जी काही डेप्थ आहे ती डेप्थला पण काही स्पेसिफिकेशन दिलेले की the depth at which the pipe should be buried depends upon the condition of soil and moisture. मग आपल्याला आता बघायचंय की आता समजा इथं डेप्थ दिलेली 2 मीटर दिसते बघा इथे खाली, ग्राउंड पासून 2 मीटरच्या लेंथ वरती हा पाईप ब्युरिड केलेला आहे. बट इट इज डिपेंड अपॉन दी टेक्स्चर अँड दी कंडिशन ऑफ सॉइल. म्हणजे सॉइलची जी काही कंडिशन ती टोटली वेट आहे की टोटली ड्राय आहे, तर त्याची मॉइश्चर कंटेंट कसं आहे याच्यावरती आपल्याला काय त्या याची म्हणजे किती तो पाईप ब्युरिड करायचा अंडरग्राउंड ते डिपेंड आहे. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर पार्टिसिपंट? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके.
आता नेक्स्ट कंडिशन की जो काही आपण गॅल्वनाइज पाईप जो घेणार आहे तर तो अकॉर्डिंग टू स्टँडर्ड असला पाहिजे, IS स्टँडर्ड. म्हणजे कुठलाही त्याच्यासाठी पाईप आपण घेत नाही. तर अकॉर्डिंग टू IS स्टँडर्ड द पाईप शुड बी प्लेस्ड ॲट द डेप्थ ऑफ 4.75 मीटर. पार्टिसिपंट्स आवाज येतोय स्टुडंट्स? येस मॅम. ओके. तर आपण थर्ड पॉइंट बघत होतो की अकॉर्डिंग टू स्टँडर्ड्सच आपल्याला तो जो काही पाईप आहे त्याची डेप्थची जी काही मीटरची लेंथ आहे ती डिसाईड करायची असते. आणि तो जो पाईप आहे तो त्याची जी डेप्थ आहे जनरली 4.70 मीटर, अगेन डिपेंडिंग अपॉन दी मॉइश्चर. म्हणजे आपण इथे 2 मीटर दिलेलं आहे पण आयडियल कंडिशनला तो किती असायला पाहिजे, 4.75 मीटर. एवढी त्या पाईपची आपल्याला डेप्थ कन्सिडर करायची असते. देन आता ही झाली लेंथ रिलेटेडची कंडिशन. आता आपल्याला काय करायचंय की जो काही आपली प्लेट अर्थिंग आहे, सॉरी पाईप अर्थिंग आहे, तर त्यात आपल्याला गॅल्वनाइज आयर्न आपण जो रॉड यूज करतो त्याचा आपल्याला रेजिस्टन्स डिक्रीज करायचा आहे किंवा इन शॉर्ट ग्राउंडचा रेजिस्टन्स डिक्रीज करायचा आहे. तर त्याच्यासाठी एक प्रोव्हिजन इथे प्रोव्हाइड केलेली आहे. बघा डायग्राम मध्ये हे जे टेक्स्चर दिसतंय, माझा कर्सर दिसतोय का सगळ्यांना स्क्रीनवरती प्लेस केलेला आहे तो? येस मॅम. तर हे काय अल्टरनेट लेअर ऑफ सॉल्ट अँड लेअर ऑफ चारकोल. हा जो सर्कल मध्ये दिसतंय इट इज द लेअर ऑफ चारकोल अँड इट इज द लेअर ऑफ सॉल्ट. The alternate layer of charcoal and salt is placed over the ground किंवा around the your galvanized iron pipe to decrease the resistance of ground. याचा मेन पर्पस काय आहे, तो जो चारकोल आणि सॉल्ट प्रोव्हाइड केलाय त्याच्या थ्रू आपण काय आपल्याला अचीव करायचं आहे. सेम आपण प्लेट अर्थिंगला पण हे इम्प्लिमेंट केलं होतं. तर काय अचीव करतो आपण त्याच्या थ्रू? स्टुडंट्स बोला, काय अचीव करतो आपण त्याच्या थ्रू? पार्टिसिपंट माझा क्वेश्चन समजला का? आपण चारकोल आणि सॉल्टचा लेअर का प्लेस केलेला असणार आहे, टू डिक्रीज दी रेजिस्टन्स ऑफ ग्राउंड. क्लिअर? समजलं सगळ्यांना? येस मॅम. ओके. आता आपल्याला इथे बघायचंय त्याचे लेंथ किती असलं पाहिजे. तर जनरली हे जे काही होल्स प्रोव्हाइड केलेले आहेत जे आपल्याला गॅल्वनाइज आयर्नच्या पाईप वरती सेंटरला प्लेस केलं, तर त्याच्यामधलं डिस्टन्स, दोन होलच्या मधलं डिस्टन्स आहे 15 सेंटीमीटर असलं पाहिजे. आणि ह्या काही ग्रूव्स तिथे प्रोव्हाइड केलेलं आहे. बघा इंटरनली थोडं कटिंग दिसतंय का? माझा एरो रोटेट होताना दिसतोय का कर्सर? येस मॅम. Yes, ma'am.
तर तिथपासून तर त्या होलची जी काही लेंथ आहे म्हणजे 7.5 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स असलं पाहिजे. म्हणजे वरती पण 7.5 सेंटीमीटर ही तुमची लेंथ आहे आणि खाली पण 7.5 सेंटीमीटर लेंथ आहे. इक्वली तो जो काही रॉड आहे तो इक्वल पार्ट मध्ये डिवाइडेड आहे. म्हणजे इथे पण वरती हा सेंटरला घेतलेला आहे, वरती 7.5 आणि खाली 7.5 आहे. तर ओव्हरऑल हा जो सगळा तुमचा पाईप आहे तो ह्या मॅनर मध्ये कन्स्ट्रक्ट केलेला आहे. त्या सेंटरला सगळे होल्स प्रोव्हाइड केलेले आहे आणि जिथे त्या ग्रूव्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत तर तिथे डिस्टन्स त्या होल्स पासून 7.5 सेंटीमीटर एवढं प्रोव्हाइड केलंय. आणि होलचा इथं सेपरेट हे दिलेलं आहे बघा की डायमीटर किती असला पाहिजे. अर्थिंग इलेक्ट्रोड विथ 12 mm डायमीटर होल. म्हणजे हा जो इलेक्ट्रोड आहे तर जो होल्स त्याच्यावरती हे जे प्रोव्हाइड केलेले आहे त्याचा डायमीटर किती आहे 12 mm. किती डायमीटर पार्टिसिपंट्स 12 mm. क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. आवाज येतोय स्टुडंट्स? Yes, ma'am. Okay. Then our next provision is that galvanized iron pipe of 38.1 मिनिमम त्याचा जो डायमीटर असला पाहिजे. हा जो काही तुमचा GI पाईप दिलेला आहे तर त्याचा जो डायमीटर इथे दिले बघा 31.mm हा मिनिमम डायमीटर असला पाहिजे त्या रॉडचा. मॅक्झिमम आपण घेऊ शकतो त्याच्यापेक्षा, पण मिनिमम 38.1 याच्यापेक्षा कमी डायमीटरचा रॉड आपण तिथे ऍज अ पाईप अर्थिंग साठी युटिलाइज करू शकत नाही. आणि त्याची जी काही लेंथ आहे ती 2 मीटर असली पाहिजे. म्हणजे हा जो 2 मीटर दिलेला आहे हा ओव्हरऑल पूर्ण काय दिलेला आहे तुमच्या पाईपची लेंथच दिलेली आहे. इन शॉर्ट 2 मीटर इज दी पाईप लेंथ अँड द डायमीटर ऑफ दॅट पार्ट इज 38.1 mm एवढा त्याचा डायमीटर असला पाहिजे. देन आता समजा तुमची जी सॉइल आहे ती ड्राय आणि वेट अशा दोन कंडिशनला असली किंवा मग ओनली फक्त म्हणजे ड्रायनेस असेल त्या सॉइल मध्ये तर त्यावेळेस जी काही लेंथ आहे पाईपची ती 2.75 मीटर कन्सिडर करणार. व्हेनेवर द सॉइल इज बिकम टोटली ड्राय. जर सॉइल टोटली ड्राय असेल तर त्या कंडिशन मध्ये जी काही याची लेंथ आहे पाईपची लेंथ तर ती किती घ्यायची तुम्हाला 2.75 मीटर लॉंग. ओके पार्टिसिपंट्स. आणि जनरल जर असेल तर 2 मीटर घ्यायची असते आणि वेट जर सॉरी ड्राय जर असेल तर 0.75 मीटर ही त्याच्यामध्ये इन्क्रीज करायची लेंथ. कळताय का स्टुडंट्स? Yes, ma'am. Okay. Then this pipe is placed vertically upright. वर्टिकली डायग्राम मध्ये शो केले बघा. त्या डायग्रामची सॉरी त्या रॉडची प्लेसमेंट कशी आहे व्हर्टिकली. तो हॉरिझॉन्टली प्लेस केलेला नाही बिकॉज आपल्याला इथे कनेक्शन करायचे असतात. इथनं जे आपण अर्थ वायर घेतो त्या अर्थ वायरचे ह्या रॉड सोबत आपल्याला कनेक्शन करायचे. दॅट्स वाय दिस पाईप इज प्लेस व्हर्टिकली इन अपवर्ड डायरेक्शन.
आता जनरली जी काही डेप्थ आहे ती आपण बघितली का 4.75 मीटर आपल्याला घ्यायची. आणि समजा जर ती जी सॉइल आहे ती टोटली वेट जर असेल तर आपली ती जी काही डेप्थ आहे ती आपण चेंज पण करू शकतो. म्हणजे आयदर ती कमी पण घेऊ शकतो किंवा जास्त, जनरली कमीच घ्यावी लागेल. कारण की जर वेट कंडिशनला जर तुमचा सॉइल जर आहे तर लेंथ इन्क्रीज करण्याची गरज पडत नाही. आणि ड्राय असेल तरच आपल्याला ती काही डेप्थ आहे ग्राउंडची डेप्थ. आता इथं पाईपची लेंथचा विषय संपलेला आहे. आता कसा विषय चालू झालेला आहे की तो किती खोल तो जो काही पाईप आहे तो टाकायचा. तर त्याच्यासाठी समजा जर ड्राय जर तुमची सॉइल असेल तर स्टँडर्ड जी काही लेंथ दिलेली 4.70 मीटर ती घ्यायला लागेल. आणि जर वेट तुमची जर सॉइल असेल तर त्यापेक्षा कमी पण लेंथ घेतली तरी ती चालणार आहे. दॅट मीन्स if the soil is become wet, then below this 4.75 meter length we can consider. Then alternate layer of charcoal and the salt is placed to decrease the resistance. Clear? हा पॉइंट तर सगळ्यांना क्लिअर असेल. सॉल्ट, चारकोल आणि वॉटर हे तिथं प्लेस करण्याचं काय रिझन आहे? म्हणजे तो पाईप आहे त्याच्या भोवती आपण चारकोल, सॉल्ट आणि वॉटर हे का टाकतो याचं रिझन सांगा स्टुडंट्स. Ma'am, to decrease resistance. व्हेरी गुड. टू डिक्रीज द रेजिस्टन्स ऑफ अर्थ. अर्थ म्हणजे पेक्षा तुमच्या ग्राउंडचा रेजिस्टन्स आपल्याला डिक्रीज करायचा असतो. देन आता इथे पण एक कंडिशन लक्षात ठेवायची. समजा आता हा जो काही पाईप आहे हा जर आपण गॅल्वनाइज आयन यूज केलेला आहे तर याला आपण जी अर्थची वायर यूज करणार आहे, त्यानंतर कनेक्शन साठी जे नट बोल्ट्स यूज करणार आहे तर ते सुद्धा कुठल्या मटेरियलचे असले पाहिजे? GI चे. GI मीन्स गॅल्वनाइज आयन. If we have to use the galvanized iron pipe for the earthing, then the connecting nut and bolts, then earth wire should be of the material of galvanized iron. ज्या मटेरियलचा रॉड त्याच मटेरियलचे अर्थ वायर आणि त्याच्यासाठी कनेक्शन साठी लागणारे नट बोल्ट यूज करायचे. हा पॉइंट समजला का सगळ्यांना? Yes, ma'am. ओके. देन अर्थ वायरचे आता आपल्याला बघायचे डायमेन्शन. जनरली अर्थ वायर ऑफ 19 mm डायमीटरची जी काही वायर आहे ती आपल्याला कन्सिडर करायची असते. म्हणजे इथनं बघा सपोज ही वायर आपण याच्या थ्रू कन्सिडर करणार तर त्याच्यासाठीचा जो काही डायमीटर आहे त्या अर्थ वायरचा तो 19 mm कन्सिडर करायचा असेल. ठीक आहे पार्टिसिपंट, समजलंय सगळ्यांना? ऍक्च्युअल डायग्राम आणि त्याचे सगळे एक्सप्लेनेशन कळाले का? त्यानंतर आता याचे पुढचं थोडंफार जे काय आहे तुम्हाला संगमनेर मॅडम एक्सप्लेन करणार आहे. समजले पार्टिसिपंट्स इथपर्यंत तुम्हाला सर्वांना? Yes, ma'am. ओके. आवाज येते स्टुडंट्स? Yes, ma'am. Yes, ma'am. बघा तुम्हाला गांगुर्डे मॅडमने सांगितलंच आहे पाईप आर्थिंग म्हणजे काय असते. ठीक आहे. सो बघा जेव्हा तुम्ही ही जी काही डायग्राम आहात तर ती तुम्ही काय करणार आहात शीटवर ड्रॉ करणार आहात. तर तेव्हा तुम्हाला काय करायचं बघा, जे काही तुमचं मटेरियल आहे त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सपोज जर तुम्ही पहिले काय घेताय GI पाईप घेताय तर त्याचं डिस्टन्स किती पाहिजे किंवा तो किती क्वांटिटी मध्ये आपण यूज करतोय. सो ते मटेरियल आपण फर्स्ट बघू.
सो बघा फर्स्ट काय करायचं तुम्हाला, तुमचा हा जो काही GI पाईप आहे हा किती घ्यायचा आहे, 40 मीटर डायमीटरचा घ्यायचा आहे. ओके, आणि 3 meters long with hole on side and bottom from conical. ओके, म्हणजे 40 मीटरचा डायमीटरचा पाईप घ्यायचा आहे आणि हा काय पाहिजे, 3 meters पाहिजे याच्यापासून लॉंग. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड 20 mm डायमीटर GI पाईप 3 meter लॉंग. ठीक आहे, त्याच्यानंतर थर्ड आहे reducer socket tap both side with 20 mm diameter on one side and 40 mm diameter on the other side. म्हणजे तुमचे हे जे काही सॉकेट टॅप असतात तर ते किती पाहिजे, 20 mm diameter on one side and 40 mm diameter on other side. ठीक आहे, सो बघा आपण जो पहिला GI पाईप घेणार आहोत तर त्याची क्वांटिटी किती असणार आहे तुमची, म्हणजे किती मीटर्स पाहिजे तो 3 मीटर्स. जो तुम्ही 40 mm डायमीटरचा घेणार आहात, त्याच्यानंतर जो तुम्ही 20 मीटर डायमीटरचा घेणार आहात तो 3 मीटर्सचा पाहिजे. आणि हे जे काही तुम्ही जे काही सॉकेट आहे रिड्युसर सॉकेट, तर ते दोन्ही साईडचा जो काही तुम्ही GI पाईप यूज करणार आहात 20 मीटर डायमीटरचा, तर तो किती घ्यायचा आहे, एक क्वांटिटी मध्ये घ्यायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर GI अर्थ वायर ही जी काही असते तुमची 6 SWG और SWG. ठीक आहे, म्हणजे तुमची जी काही GI अर्थ वायर आहे तर ती किती पाहिजे, 6 SWG और 8 SWG, ती 2 मीटर्स. ठीक आहे, तर तुमचे हे जे काही आहे तर हे सगळे काय तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेले आहेत. म्हणजे तुमचं जे काही चारकोल असतं मेड फ्रॉम वूड तर ते किती पाहिजे, 15 kg. त्याच्यानंतर तुम्ही जे काही साल्ट यूज करणार आहात ते पण किती पाहिजे, 15 kg. म्हणजे तुम्ही या डायग्राम मध्ये किंवा पाईप आर्थिंग मध्ये जे काही यूज करणार आहात GI पाईप, साल्ट, त्याच्यानंतर चारकोल, तर त्याचे तुम्हाला काय दिलेले आहे, सगळे डायमेन्शन दिलेले आहेत. तर जेव्हा तुम्ही फिजिकली डायग्राम ड्रॉ करणार आहात तर तेव्हा तुम्हाला सपोज इथे दिलेला आहे की हा जो काही तुमचा पाईप आहे तर इथून इथपर्यंत तुमचं 20 मीटर काय पाहिजे, डिस्टन्स पाहिजे. ठीक आहे, तर तेव्हा तुम्हाला काय करायचं, हे अज्युम करायचं आहे की हे 2 मीटर डिस्टन्स असणार आहे आणि तसं तुम्हाला काय करायचं आहे, ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे, सो बघा हे काही पाईप आर्थिंगचे तुम्हाला काय दिलेले आहे, स्पेसिफिकेशन दिलेलं आहे. सो पाईप आर्थिंग काय असते हे मी तुम्हाला त्याचा एक व्हिडिओ दाखवते. बघा आपण पाईपिंगची जी डायग्राम आहे ती कशी ड्रॉ करायची ते बघितलंय, व त्याच्यासाठी काय काय मटेरियल लागतंय आणि त्याचं स्पेसिफिकेशन बघितलेलं आहे. ओके, सो बघा आपण पाईप अर्थिंग कशी करतोय त्याचा एक डेमो व्हिडिओ आहे, सो तो बघू. व्हिडिओ दिसतोय सर्वांना? Yes, ma'am. ओके, सो बघा फर्स्ट स्टेप काय असते तुमची,
की तुम्हाला काय करायचं असतं पाईप अर्थिंग मध्ये एक खड्डा खोदायचा असतो 20 to 30 फीटचा. ओके. त्याच्यानंतर सेकंड स्टेप काय असते की तुमची जी काही डेप्थ आणि विड्थ असते त्या खड्ड्याची, तर ती कशावर डिपेंड असते, तुमचं जो काही ग्राउंडचं नेचर आहे किंवा स्ट्रक्चर आहे तर त्याच्यावरती डिपेंड असते की तुम्ही त्याची डेप्थ आणि विड्थ किती घ्याल ती. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड स्टेप काय असते की तुम्हाला काय करायचं असतं, सफिशियंट क्वांटिटी ऑफ वॉटर त्याच्यामध्ये काय करायचं असतं, टाकायचं असतं. ठीक आहे. जेणेकरून तुमचं जे काही बॉटम आहे, खड्ड्याचा जो काही बॉटम आहे किंवा तुमच्या सराउंडिंग ज्या काही वॉल्स आहे तर त्या ओल्या होतील, प्रॉपर ओल्या होतील असं तुम्हाला काय करायचं असतं, वॉटर त्याच्यावरती टाकायचं असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असते की तुमचा जो काही बॉटम लेयर असतो तो कशाने फिल्ड करायचा आहे तुम्हाला, चारकोलने. ठीक आहे. म्हणजे तुमचा जो काही कोळसा असतो त्याने तुम्हाला काय करायचंय, तो फिल्ड करायचा असतो. त्याच्यानंतर बघा ही जी काही अर्थिंग सिस्टीम आहे म्हणजे पाईप अर्थिंग मध्ये, तर याच्यामध्ये आपण काय करतो, कॉपरचा पाईप यूज करतो आणि तो काय करतो बघा व्हर्टिकली प्लेस करतो. ठीक आहे. बघा हा अर्थिंग पाईप दिसतोय तुम्हाला. त्याच्यानंतर तुमची नेक्स्ट स्टेप काय असते की हा जो काही पाईप आहे याच्या प्रत्येक एंडला आपण काय करतोय, एक धागा असतो तो त्याच्यावर काय केलेला असतो, रोल केलेला असतो. त्याच्यानंतर बघा परत काय करतोय आपण, चारकोल टाकतोय त्या खड्ड्यामध्ये. त्याच्यानंतर हे असतं तुमचं साल्ट. तुमची जी काही अर्थ प्लेट आहे त्याच्या अराउंडला आपण काय करतो, साल्टचं मिक्सचर टाकतो. सो बघा आता काय होतंय, तुमचं जो काही अर्थिंग रॉड आहे किंवा तो तुमचा पाईप आहे तर बघा तो खड्ड्याच्या काय पूर्ण वरती दिसत नाही तुम्हाला, त्याची हाईट कमी आहे. सपोज जर तुम्हाला याची लेंथ जर वाढवायची असेल या इलेक्ट्रोडची, तर आपण काय करू शकतो, अजून एक जो काही पाईपचा सेक्शन असतो तो या पाईपवर काय करू शकतो, प्लेस करू शकतो. ठीक आहे. सो बघा आपण काय केलं आता, अगेन चारकोल टाकलंय आणि त्याच्यावरती अजून एक पाईप जॉईन करतो, जेणेकरून आपली जी काही पाईपची हाईट आहे किंवा लेंथ आहे ती काय झाली बघा, इन्क्रीज झाली. त्याच्यानंतर आपण इथं काय केलेलं होतं, जो काही धागा त्याच्या अराउंडला गुंडाळलेला होता तर तो फिट राहण्यासाठी बघा आपण काय केलेलं आहे की हा जो काही कॉपर आलायचा हा जो काही आपला नट बोल्ट आहे तर तो त्याच्यावरती काय फिट केलेला आहे, जेणेकरून आपला जो काही थ्रेडचा धागा आहे तो काय होईल, प्रॉपर त्याच्यावरती फिट होईल. त्याच्यानंतर बघा काय केलेलं आहे आपण, नट बोल्टने काय केलेलं आहे बघा, हा जो काही अर्थ पाईप आहे हा आपण काय करणार आहोत, फिटिंग करणार आहोत. आणि त्याच्यानंतर बघा ह्या ज्या काही तुम्हाला प्लेट्स दिसत आहे अर्थ लीड, ठीक आहे, तर त्या बघा त्याने काय केलं, आपण आपला जो काही पूर्ण हा जो अर्थ पाईप होता तो काय केलाय, पूर्ण कव्हर केलेला आहे. ओके. सो बघा ही झाली तुमची पाईप अर्थिंग. ओके. सो आता तुम्हाला जर अर्थिंग साठी जर त्याच्यामध्ये काय करायचं असेल, वॉटर अर्थिंग साठी जर पाहिजे असेल तर तुम्ही काय कराल, त्याच्यासाठी फ्युनेल अरेंजमेंट कराल. ठीक आहे, वॉटरिंग साठी. सो बघा तुम्ही अर्थिंग साठी असं वॉटर काय करू शकतात, प्रोव्हाइड करू शकतात. समजतंय का? Yes, ma'am. ओके. सो बघा अशी असते तुमची पाईप अर्थिंग. ठीक आहे. सो तुम्हाला या प्रॅक्टिकल मध्ये फक्त काय करायचं आहे की तुमची जी काही पाईप अर्थिंगची डायग्राम आहे जी की तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे तर ती तुम्हाला फक्त शीटवर ड्रॉ करायची आहे. ओके.
सर्वांना समजलंय का पाईप आर्थिंग म्हणजे काय असतं ते? Yes, ma'am.